हॅलो, नमस्कार. तर क्रिएटिव्ह पूजा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोकेटपासून म्हणजेच ऊलपासून फुलांच्या पाकळ्या कशा तयार करतात ते शिकवलं होतं. त्याचसोबत पानं कशी तयार करतात हे पण शिकवलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटचा भाग आपल्या ह्या व्हिडिओचा आहे. त्यामध्ये मी तुम्हाला फूल कसं जोडायचं हे दाखवणार आहे आणि हे तीनही भाग तुम्ही व्यवस्थित बघून एक उत्तम प्रकारे फूल बनवू शकतात हे मला माहिती आहे. त्यामुळे आधीचे जर 2 भाग तुम्ही बघितले नसले तर नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. ओके. आणि जर तुम्हाला अजिबातच उलन मधलं काही येत नसेल किंवा म्हणजे विणकामातलं काहीच येत नसेल तर विणकाम कसं करायचं याबद्दल पण मी सगळ्यात पहिला व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. सगळ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकता. ओके. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला. तर आता फूल जोडण्यासाठी सगळ्यात पहिला म्हणजे मी तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं अशा प्रकारे 7 पाकळ्या लागतील. पाकळ्या कशा बनवायच्या हे या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या पाकळ्यांची लिंक देईन. त्याचसोबत 2 पानं लागतील. पानं कशी बनवायची हे पण मी सांगितलेलं आहे. याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ओके. आणि हां, हे छोटेसे असे आतमध्ये आहेत ना तुरे लावावे लागतात. तर हे काय नाही, मी फक्त एक तार घेतली आहे. त्याला मी ब्लॅक कलर थोडासा मध्ये गुंडाळलाय आणि ग्रीन कलर गुंडाळलाय आणि असे 3 मी अशा स्टिक्स करून घेतलेले आहेत फुलाच्या मध्ये लावण्यासाठी. ओके. तर आता सगळ्यात पहिला तर आपल्याला लागेल हिरव्या कलरचा ऊल. आता ज्या कलरची तुम्ही पानं बनवल्यात त्याच शेडचं तुम्हाला ऊल लागणार आहे. ओके. आणि ही स्टिक लागेल आपल्याला. आता स्टिक कशी लागणार, तर ही अख्खी एक स्टिक असते जी मी तुम्हाला लिंक टाकलेली, ती अख्खी स्टिक असते, मोठी असते ही. मग त्याची अर्धी आपण करून घ्यायची, म्हणजे त्याचं मध्यातून कट करून घेतलेली आहे. तर आता कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते. मग जोडण्यासाठी सगळ्यात पहिला तर आपल्याला ग्रीन कलरचा उलन घ्यायचा आहे इथे. ह्या स्टिक आहे ना, ह्या स्टिकला हे असे तीनही ना, ह्या स्टिक सोबत असे ठेवायचे तीनही. आणि ही तीनही गुंडाळून घ्यायचे स्टिकच्या भोवती. ग्रीन कलरचाच ऊल घेते मी इथे. थोडासा असा ऊल खाली सोडते म्हणजे तो गुंडाळण्यात जाईल आपला. आणि स्टिकच्या भोवती हे तीनही मी असे गुंडाळून घेईन. घट्ट ठेवायची हाताची पकड. हे थोडेसे गुंडाळून झाल्यानंतर एक एक पाकळी घ्यायची अशी. इथे एक पाकळी घेतली की थोडी साईडला एक पाकळी घ्यायची इथे. आणि अशा 3 पाकळ्या पहिला ॲडजस्ट करून घ्यायच्या. हे बघा, अशा अशा 3 पाकळ्या आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा जो ऊल आहे तो कंटिन्यू करायचा. पाकळ्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या. 3 पाकळ्या थोड्याशा अशा गुंडाळल्या की त्यानंतर अजून ज्या पाकळ्या आहेत त्या इथे लावायच्या आहेत. हे बघा, एक पाकळी, त्यानंतर ही साईडला एक पाकळी, अशा 4ही भोवताली त्याच्या लावून घ्यायच्या आहेत. टोटल 7 पाकळ्या लागतात आपल्याला आणि 4ही पाकळ्या अशा गुंडाळून घ्यायच्या. गुंडाळतानाच व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत पाकळ्या, समजा कुठे लूज वगैरे असेल तर. व्यवस्थित आधीच करून घ्यायचं, कारण एकदा जर तुम्ही केलात की नंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्यामुळे आधीच व्यवस्थित सेट करून बघायच्या. आता ह्या सेट झालेल्या आहेत इथे. आता हे सेट झाल्यानंतर हा दोरा जो आहे हा पूर्ण असा फुलाला गुंडाळून घ्यायचा आहे. बघा, आणि ज्या ह्या एक्स्ट्राच्या तारा आहेत ह्या आपण कट करून घेऊ शकतो. ह्या जर तारा एक्स्ट्रा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा, ह्या एक्स्ट्रा ज्या तारा आहेत त्या थोड्या थोड्या कट करून घेऊ शकता.
आणि आतला व्हाईट कलर दिसणार नाही या प्रकारे ही जी फूल आहे ते गुंडाळून ही जी वायर आहे ती गुंडाळून घ्यायची आहे. सॉरी, वायर नाही, ऊल ही गुंडाळून घ्यायची आहे. थोडंसं हे तारा आहेत ना तिथपर्यंत तुम्हाला टफ होतं, त्याच्यानंतर पुढे फास्ट फास्ट आपलं पूर्ण काम हे होतं. इथे थोडं लक्ष द्यावं लागतं ना आतला कलर दिसू नये यासाठी, त्यामुळे ते इथपर्यंत टफ होतं थोडं. आता आपलं फास्ट होईल काम. थोडं खाली यायचं आपल्याला. त्यानंतर एक पान असं ठेवायचं इथे, हे बघा, आणि पान इथे आपल्याला गुंडाळून घ्यायचंय. तुम्हाला एक हवं तर तुम्ही एक पण पान लावू शकतात, तुम्हाला 2 पानं हवी असतील तर तुम्ही 2 पानं पण लावू शकतात, तुमच्यावर डिपेंड आहे. पानं समोरासमोर येतील अशी लावायची. ही बघा अशी. आणि आता हे गुंडाळून घ्यायचं. पानाच्या तारा पण नंतर तुम्ही कट करून घेऊ शकता इथे. जास्त पण कट करू नका. हे आता असं शेवटपर्यंत बरोबर घ्यायचंय आपल्याला. मी फक्त फूल फिरवते आणि दोरा असा आहे तसा हातात पकडलेला आहे, ह्यामुळे आपलं काम आहे ना फास्ट होतं. हे समजा असं तुम्ही फक्त आहेत ना फुलाचा देठ फिरवलात ना की आपलं काम फास्ट होतं. हे बघा, हे शेवटपर्यंत सेम प्रोसेस करून घ्यायची आपल्याला. शेवटला आल्यावर समजा तुमच्याकडे ग्ल्यू गन असेल तर तुम्ही ग्ल्यू गनने इथे स्टिक करू शकता. मी B7000 ने करते, तुम्ही फेविबॉन्ड ग्ल्यू गनचा यूज करून हे स्टिक करू शकता. मी इथे एक्स्ट्राची दोरी कापून घेते, म्हणजे उलन कापून घेते. आणि लास्ट इथे मी थोडासा गम लावलाय, फक्त शेवटला मी गमचा यूज केलाय, वरती कुठेच मी गमचा यूज केलेला नाहीये. इथे थोडासा शेवटला एकदम जरासा गम लावला. तुम्ही फेविबॉन्ड वापरू शकतात, मी B7000 वापरलाय, किंवा ग्ल्यू गन असेल तर ती यूज करू शकता. आणि आता हे सेट करायचे आहेत, पाकळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. कुठे दुमडली असेल तर ती अशी ओपन करून घ्या. आणि हे आपलं, हे बघा, सुंदर असं फूल रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कलरची फुलं बनवू शकतात. आणि हो, हे पण तुम्ही असे थोडेसे दूर करायचे आहेत एकमेकांपासून. आणि हे मी 3 लावलेत, तुम्हाला एक्स्ट्रा हवे तर तुम्ही एक्स्ट्रा पण लावू शकता आतमध्ये जे लावलेत ते. ओके.
आणि हे फूल असं पण छान दिसतं. थोडेसे फुलं तुम्ही अशी कळी टाईप बनवू शकतात. म्हणजे गुच्छ जर तुम्ही करणार असाल तर सगळी अशी थोडी कळी टाईप ठेवा, थोडी फुललेली ठेवा अशी. तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर हे फूल आपलं कंप्लीट झालेलं आहे. अशाच प्रकारची जास्त फुलं बनवून तुम्ही आपल्या घरात ठेवू शकता. ओके. तर हे आपण आज फूल बनवलं आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला हे फूल कसं बनवतात हे समजलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि अजून तुम्हाला माझ्याकडून काय काय शिकायला आवडेल ते पण नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सनफ्लॉवर कसं बनवतात ते शिकवणार आहे. आता तुम्हाला हे सनफ्लॉवर मोठ्या साईजमध्ये बनवायचं आहे की छोट्या साईजमध्ये बनवायचं आहे किचनसाठी, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मग त्याप्रमाणे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सनफ्लॉवर कसं बनवतात ते शिकवेन. ओके. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर केला आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. ओके. बाय बाय. थँक यू.